आपल्या 5 टप्प्यातील पहिला टप्पा अडथळा ओळखा. पूर्ण साखळीमध्ये काम कुठं रखडतं, कोणत्या मशीनचं काम आवरत नाही आहे, कोणत्या मशीनसमोर जॉबचा ढीग लागलाय, तिथेच अडथळा आहे. दुसरा, ज्यामुळे अडथळा तयार झालेला आहे त्या मशीनचा, ते ऑपरेशन पूर्ण करणाऱ्या सिस्टीमचा पुरेपूर वापर करा. त्याचे 1 मिनिटही वाया जाऊ देऊ नका. त्या सिस्टीमवर एकही जॉब रिजेक्ट होता कामा नये. कामगाराअभावी ती सिस्टीम कधीही बंद राहता कामा नये. त्या सिस्टीमला मटेरियलची कमतरता भासता कामा नये. तिसरा, सगळ्या सिस्टीम अडथळ्याच्या स्पीडने चालवा. आणि हा सगळ्यात कठीण भाग आहे, कारण सरळदृष्ट्या मनाला न पटणारा. ही गोष्ट जोपर्यंत मालक मॅनेजरना समजत नाही, पटत नाही, तोपर्यंत इन्व्हेंटरी कॉस्ट आणि फ्लोअरवरचा अनफिनिश्ड कामाचा पसारा कमी होत नाही. अर्धवट जॉबची संख्या कमी होत नाही. इतर पूर्ण सिस्टीम फक्त अडथळ्याच्या गतीने, जास्त वेगाने अजिबात नाही. जर त्यापेक्षा जास्त वेगाने केला तर फक्त पसारा वाढतो, खर्च वाढतो, गोंधळ वाढतो. याला अनुसरून एका मशीन शॉपमधल्या अनुभवावर मी नंतरच्या भागात चर्चा करणार आहे.